सहकारी साखर कारखाना लिमिटेड विनोनगर गुरसाळे च्या आत्ताच्या चाललेल्या घडामोडीच्या संदर्भात आपणाशी हितगुज करावं म्हणून आज आपणाला आमंत्रित केलं. आपण उपस्थित राहिला त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांचा आभार मानतो. आणि त्यानिमित्तानं एवढंच आता इथनं पुढे सांगणार आहे की डिसेंबर 2020 कारखान्याने नेतृत्व बदल व्हावा म्हणून भगीरथदादांनी चेअरमनपदी विराजमान झाले. तेव्हापासून ते आज 2021 माझ्यासहित सर्व संचालक मंडळांनी त्यांना अधिकार दिले होते आणि त्यांना काम करायसाठी म्हणून पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. परंतु त्यांच्या नॉट रिचेबल राहण्यामुळं जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती परिस्थिती ती कुठं तर सुधारावी म्हणून त्याच्यानंतर 2021पर्यंत विद्यमान चेअरमन गायब राहिले 21पर्यंत. आणि त्याच्यानंतर 19/9/2021 रोजी शेवटी संचालक मंडळाने जी मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये भगीरथदादा उपलब्ध होत नाहीत म्हणून मीटिंग घेतली. मीटिंगला त्यांना आमंत्रण दिलं परंतु ते उपलब्ध झाले नाहीत. आणि त्या मीटिंगमध्ये असं सर्वांनी निर्णय घेतला की जर चेअरमन उपलब्ध होत नसतील तर बाबा आपण जे आता चाललेला आहे कारखान्याचा कारभार की रिस्ट्रक्चर असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या शासन दरबारपर्यंत माझ्यावर त्यांनी जबाबदारी टाकली की बाबा तुम्ही काय तर ह्याच्यात निर्णय घेऊन तुमच्या नेतृत्वाखाली आपण साहेबांना जाऊन भेटूया आणि साहेबांना भेटून आपण जो निर्णय द्याल तो आम्ही मान्य करू. आणि माझ्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी संचालक मंडळाने 19/9/2021 मिटिंगमध्ये विषय घेऊन सर्वानुमते ठरलं. त्याप्रमाणे आम्ही 30 सप्टेंबर रोजी गणेशदादा आणि मी स्वतः साहेबांची भेट घेतली. आणि भेट घेतल्यानंतर 30 सप्टेंबरला आम्ही पुण्यामध्ये भेटल्यानंतर साहेबांना सर्व परिस्थिती सांगितली. साहेबांना आमची विनंती एवढीच होती की कारखान्याचं रिस्ट्रक्चर करून मिळावं आणि रिस्ट्रक्चर केल्यानंतर परत कारखान्याच्यासाठी जी नोटीस लागणार आहे ते नोटीस एक आम्हाला मिळावं. नोटीस रिस्ट्रक्चर केल्यानंतर सेकंड चार्ज जी नोंदवायचं आहे त्यासाठी MSC बँकेचं नोटीस मिळणं गरजेचं होतं. परंतु रिस्ट्रक्चर करत असताना साहेबांनी त्यावेळेस लगेच अनासकर साहेबांना MSC बँकेचा फोन केला आणि त्यांना मिटिंग ठेवण्यासाठी सांगितलं. लागलीच 1 तारखेला परत त्यांनी लगेच मिटिंग लावली. त्याप्रमाणे मध्ये पुण्यात मिटिंगही झाली. सर्व संचालक मंडळ व चेअरमनना निरोप देण्यासाठी सांगण्यात आलं आणि त्याप्रमाणे आम्ही संचालक मंडळ व सर्व संचालक आणि चेअरमन उपस्थित राहिलो. त्यावेळेस पहिल्यांदा भगीरथदादा ह्या 4-5 महिन्यात तिथं उपलब्ध झाले. ते उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी रिस्ट्रक्चरसाठी जो मुद्दा मांडला होता ते अनासकर साहेबांनी आम्ही रिस्ट्रक्चर करायला परवानगी देतो असं त्या दिवशी साहेबांनी देखील क्लिअर केलं. परंतु रिस्ट्रक्चर कसं देणार तर त्यांनी सांगितलं की बाबा रिस्ट्रक्चर देत असताना ज्यावेळेस MSC बँकेची नोटीस आली होती 36 कोटी रुपये त्यावेळेस त्या रकमेपैकी आपल्याला भरावं लागणार होतं. त्यात जी काही शर्ती अटी घातल्या होत्या त्या शर्ती अटीमध्ये 36 कोटी भरायच्या ऐवजी तुम्ही 6 कोटी रुपये आत्ता भरा आणि 6 कोटी भरल्यानंतर आपण परत त्याला 2 वर्षाची त्यांनी मुदत दिली की त्या 2 वर्षात फक्त त्याचं व्याज भरावं. म्हणजे 6 कोटी कशी भरायची तर व्याजातले 10% आणि त्यात 2 वर्ष फक्त तुम्ही व्याज आम्ही घेणार आणि 2 वर्षानंतर व्याज आणि मुद्दल आम्ही घेऊ असं अनासकर साहेबांनी शब्द दिला. आणि नोटीस जे द्यायचं आहे त्या नोटीस द्यायलाही त्यांनी सेकंड चार्ज NOC त्यांनी द्यायला मंजुरी दिली. मंजुरी दिल्यानंतर त्याने असंही सांगितलं की बाबा हे जर करत असताना तुम्हाला दुसऱ्या बँकेचं कर्ज कुठलंही मिळणार नाही असं त्यांचं अनासकर साहेबांचं स्पष्ट मत होतं. परंतु आम्ही त्यांना विनंती केली बाबा हे दिल्यानंतर रिस्ट्रक्चर केल्यानंतर आम्हाला त्यातलं काय तर आम्हाला मिळावं. त्यासाठी म्हणून त्यांनी आत्ता कारखान्यावर जे 1,09,000 पोती शिल्लक आहे ती 1,09,000 पोती माझ्या माहितीनं 17, 18, 19 आणि 19-20 अशा ह्या 2 सीझनमधली खरी साखरपोती आहे. परंतु ती साखर आत्ताच्या चालू घडीला जी त्याची क्वालिटी आहे ती बऱ्यापैकी खराब झाली असण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी म्हणून त्यांनी हिशोब घातला की बाबा ती साखर विकल्यानंतर जी काय रक्कम येते आता साखरेचे दर वाढलेले आहे 3100 रक्कम सोडून 3100 रुपये प्रमाणे आम्हाला तुम्ही भरावं आणि जी काही रक्कम राहील ती रक्कम आम्हाला तुम्ही द्यावी असं जी 3100 रुपये आम्हाला भरल्यानंतर तर राहिलेली रकमेमध्ये तुम्ही सभासदाचं असेल किंवा बाकीचं काय असेल ती साधारण रक्कम तुटपुंजीच राहणार आहे त्यात तुम्हाला काय करायचं ते करू शकता अशी एक त्यांनी परमिशन दिली. ज्या 9 महिन्यात म्हणजे साधारण डिसेंबर 2020 चेअरमन निवड झाल्यापासून आणि त्याच्यानंतर 2021पर्यंत भगीरथदादांनी जी काय केलं त्या केलेल्या कारवाईच्या आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना वारंवार विचारणा करत होतो. पण ते काय चाललं आहे माझी प्रयत्न चालू आहेत
मी फंड निर्माण करतो आणि त्या दिवशी मीटिंगमध्ये मला मिळतं आहे. त्यांनी साहेबांच्या देखीलसुद्धा असं बोलून दाखवलं की बाबा मला हे साहेब दुसरी बँक द्यायला तयार आहे, परंतु सेकंड चार्ज तुम्ही दिला तर मला दुसऱ्या बँका द्यायला तयार आहे. तिथं स्वतः अनास्कर साहेबांसारख्या माणसाने किंवा अधिकाऱ्यांनी की तुम्हाला जरी दिला तर कुठली बँक देणार नाही आम्हाला खात्री आहे म्हणल्यानंतर तरी परत नंतर ती सगळं थंड झालं. मग शेवटी संचालक मंडळाने असा प्रश्न उपस्थित केला की आत्ता जे आपल्या माध्यमातून ऐकायला येतं आहे की बाबा मला अधिकार देणार करणार ही तुमच्यापर्यंत बातम्या आल्या. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की काही संचालक मंडळातलेच ह्या गोष्टीला विरोध करतात. तर विरोध करतोय ह्याचं मला आज आवर्जून सांगावंसं वाटतं. विरोध केलेला एक कागद किंवा एक रेज जरी असेल तर त्यांनी कुणीही दाखवून द्यावी आणि ते दाखवल्यानंतर मी जे काय होईल त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे आणि मी स्वतःही करेन. जर मी कुठं हिताच्या विरोधात जाऊ नये म्हणून कारखान्याच्या हिताच्या विरोधात जाऊ नये म्हणून मी काल माझ्यासारख्या व्यक्तीला जर कार्यकर्त्याला साहेबासारखा माणूस जरी 30 तारखेला बोलल्यानंतर 1 तारखेला मिटिंग बोलवत असत आणि 1 तारखेला मिटिंग बोलून साहेबांनी जो निर्णय दिला तो हा कारखान्याच्या विरोधातला निर्णय होता का? तर कारखान्याच्या विरोधात मला तर वाटत नाही, कारण की साहेबांच्या हस्ते हा कारखान्याची स्थापना झालेली आहे. सुरुवातीला साहेबांनी कारखाना चालू करताना मिटिंग चालू करताना असं सांगितलं होतं की पहिल्यांदा बसल्या म्हणले की कैलासवासी औदुंबरावांना आणि यशवंतराव चव्हाणांसारख्याच्या प्रेरणेतून हा कारखाना निर्माण झालेला आहे. आणि औदुंबरावांनी ज्या प्रामाणिकपणे काम करून कारखाना वाढवला त्या कारखान्याची ही अवस्था बघवत नाही म्हणून मी ही मीटिंग लावलेली आहे. शेतकऱ्यांची बिलं किंवा कामगाराचे सगळे पेमेंट ही मिळावं, तोडणी वाहतूकदाराचं सुद्धा मिळावं ह्यासाठी माझी धडपड आहे म्हणून आज ही मीटिंग लावलेली आहे. तर आपला जो संचालक मंडळाचा तुमचा कारभार चालू आहे ह्याच्यावर साहेबांनी नाराजी व्यक्त केली आणि त्या नाराजीत जर असं जर अपप्रचार होत असेल तर कुठं म्हणजे युवराज पाटलांनी विरोध केला असं नावानिशी नाही, परंतु काही संचालक विरोध करतात तर त्यांनी सिद्ध करावं ना. आणि ह्याच्या पुढे जाऊन मी शेवटी साहेबांना मला काही तिथे एक संचालकांनी विचारलं की बाबा तुम्ही जे पैसे घालणार आहे काय करणार आहे, फंड उभा करणार आहे. तर मी म्हणलं साहेबांना मी असं सांगितलं की साहेब मी सगळ्या गोष्टी इथं सांगू शकत नाही, मी वैयक्तिक आपणाला भेटून कालही सांगितलं तर उद्या परत येऊन भेटून सांगतो. परंतु त्याच्यावर एक पर्याय म्हणून सांगितलं, जो विठ्ठल कारखाना त्याच्या माध्यमातून जे विठ्ठल हॉस्पिटल निर्माण झाले त्या विठ्ठल हॉस्पिटलच्या आता एक ह्यात सांगायचं झालं तर विठ्ठल कारखाना आता अडचणीत आहे आणि अडचणीत आलेली संस्था मध्ये काही लोकांनी असंही उठवलं होतं की विठ्ठल हॉस्पिटल चालवायला म्हणजे आमच्यात वर्ग करावा विठ्ठल कारखान्यात. आम्हालाही मान्य द्या औदुंबरावांना जे धोरणच होतं की ज्या संस्था उभ्या केल्या त्या सर्व संस्था ह्या सभासदाच्या मालकीच्या आज बी आहेत आणि उद्या येत राहणार आहेत. म्हणून एवढंच सांगतो की ते साहेबांना त्यावेळी एवढं मी सांगितलं की साहेब विठ्ठल हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही संस्था चालवायला तयार आहोत. धर्मवीर औदुंबरावजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आम्ही विठ्ठल कारखाना चालवायला तयार आहोत आणि जे काय लागणार आहे ते फंड आम्ही निर्माण करायला तयार आहोत. त्यावेळेस साहेबांनी एक थोडं अनास्कर साहेबांनी बोलले की तुम्हाला आर्थिकदृष्ट्या जी मंजुऱ्या वगैरे लागणार आहेत त्या धर्मादाच्या अंडरखाली येत असल्यामुळं आपल्याला तो करता येणार नाही, तर त्याला जे मार्ग लागणार आहेत. तर त्यावेळेस साहेबांना मी विनंती केली की साहेब आपण असल्यावर सगळ्या गोष्टी घडू शकतात, तर तसं झालं तर मी तयार आहे करायला म्हणून असं त्यावेळेस साहेबांना शब्द दिला. परंतु चेअरमननी कुठलाही शब्द न काढता तिथून पळता पाय काढला आणि न बोलल्यामुळं त्या दिवशी मिटिंग तशा अर्थाने फेलच गेली म्हणलं तर काय वावगं नाही. परंतु साहेबासारख्या माणसानं तास वेळ द्यायचा विठ्ठल कारखान्यावर फक्त ही एक औदुंबरावांच्या दृष्टीनं म्हणजे एक अण्णांनी निर्माण केलेला कारखाना यशवंतरावांचं स्वप्न ह्या गोष्टीसाठी साहेबांनी वेळ दिला आणि त्यात कुठलंच जर निष्पन्न होत नसेल तर ह्याला सर्वस्वी जबाबदार कोण? मग संचालक मंडळ जबाबदार आहे का चेअरमन जबाबदार आहेत हाही जनतेने विचार करावा. आणि येणाऱ्या काळात जर कारखाना चालवायचा असेल आपल्याला तर आजही मी जाहीर करतो की बाबा इथून पुढच्या काळात जरी चेअरमनला फंड निर्माण होत असतील तर चेअरमननी फंड निर्माण करावेत आणि निर्माण केले त्यांच्या चेअरमन जे काम करतील जे काय करतील कारखाना चालू करायचा प्रयत्न करावा, कामगाराची देणी द्यावीत, दोन्ही वाहतूकदाराची देणी द्यावीत. ह्यासाठी युवराज पाटील त्या कामासाठी आजही मागणी त्यांची आहे. परंतु जर काही कारखान्यात गैरकारभार होत असेल तर त्याला प्रत्येक वेळी युवराज पाटील हा विरोधच करणार, त्यात कुठलीही शंका घ्यायची काही कारण नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. आज काय परिस्थिती कारखाना चालू होणार नाही, आता ती वेळ आहे का? कारखाना चालू व्हायला अजूनही महिना गेला. काल रोहिदादा बोलल्यासारखं 1 महिना अजून जरी झाला तर 1 महिन्यात कारखाना चालू होऊ शकतो. उपलब्धता झाली पण फंडची उपलब्धता झाली तर, परंतु कालच्या मिटिंगमध्ये जे झालं आहे
MSC बँकेनं दिलेलं आहे, परंतु त्यात ते फंड काही देणार नाहीत. दुसऱ्या बँकेकडून आम्ही उपलब्ध करू असं चेअरमनचं मत होतं. त्यामुळे चेअरमन काय करणार ते त्यांना माहिती. आजच्या मिटिंगचं महत्त्वाचं गणित काय आहे की अगोदर MSC बँक 36 कोटी रुपये भरा तरच पुनर्गठन करतो म्हणतो. त्यासाठी चेअरमन 4 महिने प्रयत्न करत होते, पण त्याच्या खाली आले नाही. पण कालची जी मिटिंग लागली युवराजदादांच्या सांगण्यावरून, त्या मिटिंगमध्ये बँकेने अशी तयारी दाखवली की फक्त 5 कोटी 60 लाख रुपये व्याजाच्या 10% रक्कम भरली. एवढे भरले का आम्ही पुनर्गठन करतो, प्लस 2 वर्ष आम्ही तुम्हाला मागत नाही पैसे. काल जप्तीची नोटीसची कारखान्यावरती आली मागच्या आठवड्यात, ते आम्ही सगळं थांबवतो आणि 2 वर्ष बाबा तुम्हाला आम्ही वेळ देतो. ब्रिदिंग पिरियड वाढतोय, सगळ्यात महत्त्वाचा तो विषय. आणि तिसरा मुद्दा होता की सेकंड चार्ज द्यायला MSC बँक तयार नव्हतं, दुसरीकडनं बाहेरनं कर्ज काढ, ते पण कबूल केलं. आता चेअरमन साहेबांनी मग इतर जागा निधी उपलब्ध केला तर होईल चालू, काय अडचण नाही. आता ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही चालू करायचं म्हणताय, तुम्हाला तर ते महिन्याभरात कारखाना चालू होणार. जर न्यायालयीन प्रोसेस ज्या मंजुऱ्या आहेत त्या जर मंजुऱ्या मिळाल्या आणि त्यातून फंड जर अवेलेबल होत असेल तर महिनाभर चालू. 3 महिने ऑलरेडी वाया घालवलेत नाही हा विषय जूनमध्ये. ह्या गोष्टीला ह्या वर्षी कारखान्याचं गाळप होणार. ह्या गोष्टी फंडची उपलब्धता झाली तर फंडाची होणार. उपलब्धता झाली तर होणार. आणि त्यात दुसरी गोष्ट अशी की संचालक मंडळाचं जर एक वाक्यता राहिली की युवराजदादांनी तुम्ही पुढे येऊन बघा, एक वाक्यता राहिली तर त्यासाठी युवराजदादा स्वतः फ्रंटला येतील, प्रयत्न करतील. आणि ते प्रयत्न करायला लागल्यानंतर फंडची अवेलेबिलिटी कशी होती ते प्रयत्न करून अवेलेबल झालं तर महिन्यात चालू होईल. आता 19/9च्या मीटिंगमध्ये दादांना अधिकार दिलेत ना. त्या मीटिंगमध्ये चेअरमन साहेब स्वतः उपस्थित नव्हते. मग संयुक्तिक होतं का ते? नाही, चेअरमन साहेब उपस्थित नव्हते, पण बहुमत जर दादांच्या मागे असेल तर एकटं चेअरमन काय करणार? हे सगळं संचालक मंडळाला तुम्ही विचारलं तर बरोबर. किती संचालक मंडळ कोणाकोणाला काय आहे आता तो विषय थोडक्यात आता संपवण्यासाठी तर आजची बैठक. आता भगीरथ दादा म्हणलेत की फंडची अवेलेबिलिटी करतो सेकंड चार्ज दिल्यानंतर. त्यांना आता महत्त्वाची आता ज्या काय गोष्टी भगीरथ दादाला गरजेच्या आहेत संचालक म्हणून युवराज दादा ते त्यांच्या पाठीशी 100% उभा राहतात. म्हणजे आता दादांना अधिकार घ्यायचा आणि चालवायचा हा विषय संपलेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. दादा आपण वारंवार असं सांगताय की चेअरमन साहेब निष्क्रिय आहे, मान्य आपण 9 महिने जर बघतोय, पण कारखाना जर तुमच्या ताब्यात दिला किंवा अधिकार दिले तर तुम्ही चालू करू शकता. मग आता कारखाना जर 28,000 सभासदांच्या याच्यासाठी आपण जर पुढाकार घेऊन चालू केला तर निदान लोकांचे संसार वाचतील. मग आपण त्यासाठी पुढाकार का घेतो, त्यासाठी पण राजकारण येते का? मी पुढाकार घ्यायला तयार होतो. साधारण एप्रिल, मे, जून या महिन्यात मी पूर्ण तयारी दाखवली होती. परंतु त्या काळापासून आज ताग आहे. प्रत्येक वेळी चेअरमन माझी पैशाची उपलब्धता होते असे म्हणून त्यांनी टाळत आणलं आणि संचालक मंडळामध्ये जी एकोपा होऊन मला अधिकार द्यायला लागले होते त्याला अडकाटी आणली. त्यामुळं आज ही अडचण वाढलेली आहे. आणि आज इथून पुढं जरी दिलं तर कालच्या पवारसाहेबांच्या मिटिंगमध्ये सुद्धा मी म्हणलं होतं की 1 महिन्यात साहेब मी कारखाना चालू करून दाखवतो, मला फक्त अधिकार देऊ द्या. आणि हे अधिकार म्हणजे मला चेअरमन व्हायचं होतं हा मुद्दा कधीच आला नाही, इथून पुढे येणार नाही. ज्यावेळी चेअरमन व्हायचं आहे ते इलेक्शन झाल्यानंतर चेअरमन व्हायची माझी इच्छा ती बी कसं सभासदांच्या मतावर, असं कुणाच्या म्हणजे वैयक्तिक मतावर वगैरे माझी इच्छा नाही. मध्ये अभिजित पाटलांनी आरोप केले 20 कोटीची साखर परत 20 कोटीची साखर आणि टोटल म्हणजे रिकव्हरी मारून त्यांनी जे ताळेबंद दिला त्याच्यानुसार सुद्धा 39 कोटीची थकलेली FRP आणि 17 कोटी फायदा असे साधारण 50-60 कोटी ह्या संचालक मंडळानं गायब केले. 2,67,000 साखर होती उत्पादन. त्याच्यावर काय एक त्यांनी जे आरोप केले त्यांनी सिद्ध करावं ना. ते तुमच्या त्या वार्षिक अहवालावर आरोप केले असू द्या ना, त्यांनी सिद्ध पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवते आम्हाला मान्य आहे. 3100 रुपये साखरेचा दर आहे. हो, त्याच्यात विकता येत नाही. हो, 2,67,000 तुमची साखर उत्पादन झालं. बरोबर. ती विकून जी निधी येतोय तो 100 कोटी आसपास येतो. 93 कोटी, 18 कोटी रुपये 67 टोटल 111 कोटी रुपये तुम्हाला उत्पन्न मिळलंच पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आणि 93 कोटी रुपये तुमचं देणं आहे. त्या हिशोबाने 17 कोटी रुपये मागच्या वर्षीचा फायदा आहे तुमचा. बरोबर. असं त्याचा FRP 39 कोटी. मग हे पैसे गेले कुठे? हे आता माझ्या माहितीनं संचालक मी साधा एक संचालक आहे पण जबाबदार संचालक आहे.
तर हा प्रश्न तुम्ही भगीरथ चेअरमन आहेत त्यांना विचारलं तर बरा होईल. आज भ्रष्टाचाराचा विषय आहे. कारखान्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे. मान्य आहे की मान्य. मी जबाबदार संचालक बनले मान्य निवडून आहे. कशासाठी दिले आणि वार्षिक अहवाल छापल्यानंतर त्यांनी आरोप केले. सभासदांनी निवडून दिले म्हणूनच हा बी लढा संचालक मंडळात चेअरमनच्या विरोधात लढा हा युवराज पाटील त्यामुळेच करतोय. त्यांनी बाकी गुन्हा हे नोंद करावा म्हणा. आणि त्यांनी गुन्हा नोंद करावा. अजित पाटलांनी गुन्हा गुन्हा नोंद नोंद केला करून तर टाकावा. नाही, गुन्हा नोंद करावा ना. जबाबदार संचालक म्हणून ही गोष्ट अशी घडली आहे का नाही घडली असं एक गोष्ट तुम्ही म्हणजे तुम्हाला तर जी कोण भ्रष्टाचार केला असेल ती चेअरमन किंवा सगळ्या संचालक मंडळानं असेल मग त्यावर तुम्ही एक जबाबदार संचालक म्हणून काय सांगाल त्या गोष्टीवर? व्हाईस चेअरमन कोण सामील आहे याच्यावर? बघा सामील आहे असं म्हणता येत नाही. आता ऐका जे आरोप केले त्यात मी बी जबाबदार संचालक आहे म्हणतोय ना. मग जे आरोप केले तर त्यांनी जर केस नोंद केली तर त्यातनं सिद्ध होईल ना कोणी काय केलंय ते. मी आज तुमच्यासमोर मी जबाबदार नाही म्हणणं योग्य नाही. त्यामुळं केस केल्यानंतर त्याच्यात सिद्ध होईल ना कोणावर आरोप काय सिद्ध म्हणजे व्हायचे. काय तर घडलेलं आहे. नाही घडलं असं म्हणू शकत नाही. ते सिद्ध झाल्यानंतर सिद्ध झाल्यानंतर तुमचा ताळेबंद सांगतो असं का करताय? ठीक आहे. ताळेबंद ताळेबंद कागदाचं हे करावं. ताळेबंद जरी सांगितलं व्याज भरलं त्याची मागची इतर देणे. ताळेबंद सांगितला तरी बी ताळेबंदात बाकीच्या बी गोष्टी येतात. नुसतं शेतकऱ्याला देणं कामगाराला देणं किंवा ट्रॅक्टर मालकाला देणं ही येत नाही. त्याच्या पुढे जाऊन अजून काय खरेदी आहे किंवा बाकीची GST आहे. निवडणूक खर्च सोडून ताळेबंद सगळे घ्यायला पाहिजे. निवडणूक खर्च ह्यात यायचं काय कारण. नाही, 20 कोटीचा जो आरोप होतो ना तो त्याचा हिशोब कुठे तर लागला पाहिजे म्हणजे जर त्यांनी सिद्ध केल्यानंतर लागेल. त्यांनी माझं म्हणणं आहे असं माझं म्हणजे स्पष्ट मत आहे त्याने एखादी केस दाखल करावी आणि चॅलेंज त्यात सिद्ध होईल. दादा आता काय भूमिका आहे कारखाना सुरू करण्याबाबत किंवा काय काय आता? म्हणजे लोकांचं लक्ष आहे सभासदांचं आपली काय भूमिका आहे सगळ्यांचं लक्ष आहे चेअरमन साहेबांकडून अपेक्षा आहे आपण आता काय भूमिका आहे? आणि एक भाडे तत्वावर कारखान्यात एक चर्चा आहे त्याबाबत काय? कारखाना चालू करायच्या दृष्टीनं माझं बी स्पष्ट मत आहे की कारखाना चालूच झाला पाहिजे. ह्या सीझनमध्ये कारखाना चालू झाला नाही तर अजून अडचणी वाढणार आहे. त्यासाठीच आम्ही साहेबांनी विनंती केली. त्याप्रमाणे साहेबांनी मिटिंग लावली. त्यात काय झालं सिद्ध 2-3 मुद्दे सिद्ध झाले आणि कामाला लागले. ती मुद्द्याला मंजुरी मिळाली. पण आता इथनं पुढची पावलं उचलायची ती भगीरथ दादांनी उचलायची ही संचालक मंडळाचा आता संपला विषय. त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवायचं. म्हणजे आता भगीरथ चेअरमन साहेबांनी निर्णय घेतल्याशिवाय कारखाना सुरू होऊ शकत नाही. त्यांनाच अधिकार आहे. अधिकाऱ्यांना आम्ही ठराव करून की अधिकार दिले माहिती सांगतो. ठराव करून त्यांना कुठल्या बँकेत घ्यायचं आहे ह्याचं नावगाव संचालकालाही माहिती नाही. माझ्या माहिती मला तर नाही माहिती कुठल्या बँकेत येणार आहे कुठल्या फायनान्सचं. ते ठराव असा आहे की फायनान्स बँक व्यक्ती सावकार म्हणलं तर चालेल. मग आता कुठल्या मी सांगू शकत नाही. आता किती खर्च येईल कारखाना चालू करायला? कारखाना आता चालू करायचं म्हणजे एक 100 कोटी रुपये तर आत्ता जागायला लागतो. 70 ते 100 कोटी. त्याशिवाय कारखाना चालू होत नाही. आणि ही तयारी मी दाखवलीच होती ना पण ती जून महिन्यामध्ये दाखवली. भाडेतत्वाचं म्हणले भाडे तत्वाचा जी तुम्ही प्रश्न केला तर भाडे तत्वावर मी साहेबांच्या समोर बोलले होते की कर्मवीर औदुंबरावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था विठ्ठल कारखान्याच्या ह्यातूनच निर्माण झालेली आहे. त्यामुळं कसं आहे शेवटी वेळ आल्यावर संस्था ती बाप आई दोन्ही बी आहे ह्या संस्थेची ट्रस्टची. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही ती चालू ट्रस्टमार्फत चालू असं साहेबांनाही मी बोललो आहे. त्यामुळे काय तांत्रिक अडचणी येतील म्हणलं तर साहेबांना मी म्हणलं की बाबा तांत्रिक अडचणी आल्या तर साहेब आपण सहकार्य केलं तर होऊ शकते. आणि काय चर्चा झाली का कारखान्याबाबत? तुम्ही काय चर्चा झाली का तुम्ही गेला? चर्चा झाल्याशिवाय मीटिंग घेतलेली नाही आता. पैशाबद्दल तुमचा आर्थिक आता 100 कोटी लागणार का? असं तुम्ही जर पुढाकार घेतला तर असं थक हमीची मागणी केली ती. थक हमीची मागणी केली ती पण मागच्या 2-3 वर्षाखाली थक हमी दिलेली ती रिपेमेंट झाली त्यामुळे देऊ शकत नाही. हां 2 महिन्यापूर्वी कारखान्यासाठी काय तुम्ही प्रयत्न केला का पवार साहेबांवर? त्याच्या अगोदर पवार साहेबांवरून मी चर्चा बरीच वेळ झाली की माझी. पण शेवटी जबाबदारी कसं आहे चेअरमनला जी अधिकार आहे ती संचालकाला नाही. पण माझं बोलण्याला मी साहेबांनी ऐकून घेतलं केलं सगळं आत्तापर्यंत. आणि मी ह्या उपर जाऊन मी काय तक्रार दिलेली आहे का तिथं निकाजी म्हणून चौकशी अधिकारी नेमलेले आहे आपले विशेष लेखापरीक्षा भ्रष्टाचाराच्या संदर्भात. आता तुम्ही तरी विचारला आहे मुद्दा पण आवर्जून सांगतो. साखर घोटाळा स्क्रॅप आणि 5 कोटी रोख काढलेले ह्या 3 मुद्द्यासाठी मी चौकशी हे केले. सहकार मंत्र्याकडे तक्रार देऊन आयुक्तानंतर सहआयुक्त आणि त्यांच्यातून परत निकाजी म्हणून विशेष लेखापरीक्षक हे अधिकारी नेमलेले आहेत. त्यांच्याकडे आता माझी चौकशी चालू आहे.
त्यांचे बऱ्यापैकी त्यांनी मला पुरावे मागितले होते, ते पुरावे मी दिले त्यांना. त्यामुळे थोडं मागं ते सिद्ध होईल. असं काही नाही की बाबा तिथं भ्रष्टाचार होतो आहे म्हणून युवराज पाटील घेऊन बसला आहे. मी संस्था चालवायच्या दृष्टीनं कैलासवाच्या औदुंबराच्या विचाराचं डोक्यात ठेवून त्याप्रमाणेच माझं वाटचाल चालू आहे आणि सभासदाच्या आणि कामगाराच्या हितासाठी चालू आहे. हा भ्रष्टाचार कधी झाला? जे भ्रष्टाचार सांगितला त्याच्यातला थोडा मुद्दा अभिजित पाटलांनी मांडला. म्हणजे कुठं तर भ्रष्टाचारात कारखाना बुडाला. पण एक लक्षात घ्या, आता कसं आहे, उगाच अभिजित पाटील काय माझी वैर नाही. पहिला मुद्दा ठीक आहे, ती लोकशाही सभासद आहेत, त्यांनी मांडलं, त्याबद्दल दुमत नाही. परंतु विठ्ठल परिवारात पहिलं पूर्वी औदुंबर पाटील गट आणि परिचारक गट एवढे दोनच गट होते. ह्याच्यानंतर विठ्ठल परिवार झाला, त्यात काळे गट आला, राजबापू गट आला, राजाभाऊ पाटील गट आला, सगळे आहेत. परंतु ही करत असताना भ्रष्टाचार झाला आहे असं तुम्ही म्हणता ना, जी झाला आहे तीच मी मांडलं आहे ना. झालं नाही म्हणतच नाही मी, झालं नाही म्हणतच नाही ना. पण ह्याची चौकशी झाल्याशिवाय, सिद्ध झाल्याशिवाय आज मी बोलू शकत नाही ना. तुम्ही जे केले ते आम्हाला द्या की मग. काय? कुठल्यावर तक्रार केली तुम्ही? हा भ्रष्टाचार कधी झालाय, कधीपासून झालाय? त्याला दुसरा मुद्दा, आता 15 ऑक्टोबर पासून सगळे राज्यात 17 तारखेला सुरू होतात. हां आता कारखान्याची तयारी सुरू आहे. आता दसऱ्याला हे होते बॉयलर पेट टोळ्यांची तयारी सुरू आहे, ट्रॅक्टर मालकांची तयारी सुरू आहे. हां. आपल्याला तसं 0% पण तयारी नाही आपली. अजून पाना सुद्धा लावलेलं नाही कारखाना. आणि ओव्हरऑलिंग कधी होणार कारखान्याचा आणि सरकार कधी मशिनरी खोललेलीच नाही, त्यामुळे तर ही भांडण आहे ना. एक जबाबदार संचालक म्हणूनच भांडतोय. ह्याच्या पलीकडे दुसरा त्याचा काय अर्थ नाही. म्हणजे काल रोहित पवार जी बोलून गेले हा. की विठ्ठलचा ऊस आपण दुसऱ्या कारखान्याला घालू, हां. त्याचा सरळ अर्थ असा आहे की यावर्षी कारखाना सुरू होत नाही असं. नाही सुरू आता चेअरमन करतो म्हणले, त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही. आता तुम्ही पण नाही चालू झाला तर त्या पुढचं एक सांगतो की आम्ही सभासदांसाठी ऊस जसं रोहितदादा म्हणले तसं आम्ही बाहेर ऊस घालवायसाठी आम्ही प्रयत्न करणार. कारखान्याला तुम्ही संपर्क सभासदाला उघड्यावर पडू देणार नाही एवढा शब्द आहे माझा. तुम्ही कुठल्या कारखान्याशी संपर्क साधला का बाबा आमचा एवढा लांबचा ऊस आम्ही आहेतच ना. आता बबनदादाचा कारखाना आहे किंवा आसपासचे बरेच कारखाने, आता एखाद्याचं नाव घेणं बरेच कारखाने आहेत. त्यामुळे काय कुठल्या आणि कसाही शेवटी आता सभासदाची जागरूकता आहे की बाबा त्याला कुठं ऊस घालवायचा ही काय आमच्या सांगण्यानं तरी घालणार नाही, पण तरी बी जी काही येतील त्यांना आम्ही मार्ग दाखवणार ना. आता किती साखर शिल्लक आहे कारखान्यात? 1,09,000 पोती 17-18, 18-19 मधली शिल्लक आहे आणि ती साखरेची अवस्था वाईट आहे. 1,09,000 पोती. वगैरे पालखीची भेट देत नाही. आता त्या दिवशी पुण्यात मिटिंग झाली त्याच दिवशी, त्याच्यावर क्लेज आहे बरं का साहेब. त्याच्या अगोदर नाही. त्याच्यावर बँकेचं कर्ज आहे. एक विषय ती विकून 3100 रुपये प्रमाणात जी येतील ती बँकेला भरायची आहे. आणि त्यातून राहिलेले पैसे सभासद एक FRP रक्कम राहिलेली आहे. अगोदर नव्हती बँकेची ऑर्डर साखरेवर 36 कोटी. आता 1 लाख कोटी जर विकली तर मग FRP देतात ते कसं? नाही ना. काय तर रक्कम राहील, त्याच्यावर साहेबांनी सुद्धा मुद्दा उपयोग केला. पण कर्ज कमी होईल ना हो कारखान्यावरचं. मी स्वतः कारखान्यावरचं कर्ज तर कमी होईल 36 कोटी रुपये. मी स्वतः पत्र बँकेला त्यावेळेस दिले की मग साखर विकायला परमिशन देत नव्हती की द्या. त्याप्रमाणे बँकेनं परत कारखान्याला 3 महिने झाले पत्र देऊन, 2 ते 3 महिने झाले की साखर विका आणि आमचे पैसे भरा. माझा हेतू एवढा आहे की ती त्यांनी मुद्दल भरून जर घेतलं काय म्हणतो थोडं राहील ते तेवढंच व्याज कमी झालं. मी डोक्याचा खाल्ल्यावर येईल असं माझं प्रामाणिक मत होतं. पण ती साखर आज ताब्यात ही विकली गेली नाही. वार्षिक सभा आता काय ते शासनानं मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे ठीक आहे, मुदतवाढ दिल्यामुळं काय कामकाजाच्या दृष्टीनं त्यांनी मार्चपर्यंत स्थगित ठेवली. आता इथनं पुढे कधी घेते ते अधिकार चेअरमनचं. बघा डिसेंबरपासून हे आरोप प्रत्यारोप सुरू झाले. खरं तर फक्त एकाच बाजूने आरोप होतात असं म्हणलं तर चालेल. चेअरमन काय समोर येत नाही. आता येणाऱ्या महिन्यामध्ये तर या महिन्यात साखर कारखाना सुरू करण्याबाबत काय अडचणी नाही झाल्या. तर विठ्ठल यावर्षी बंद राहणार आहे. याच्यावर जवळपास सभासदांनी तर आता ओळखून घेतलेलं आहे. तुमच्या संचालक मंडळाच्या बऱ्यापैकी लक्षात आलेलं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार. मग आता भगीरथ बालके अजूनही काय लोकांच्या समोर येऊन याबाबत खुलासा करण्याच्या मानसिकता नाही. उघड दिसून येतं त्यांच्याशी संपर्क केला ते फोन बंद असतो, लागला तर उचलत नाही. ह्याच्यावर काय निर्णायक भूमिका होणार आहे. पुढच्या महिन्यात आणखी एक पत्रकार परिषद होणार. पत्रकार परिषद तर होतीलच, पण ह्याच्यात साहेबांपुढे जी मिटिंग लावली ती त्यासाठी लावली. संचालक मंडळाची उत्पन्न झालं नाही ना.
नाही पण संचालक त्या मंडळानेच विषयावर म्हणत नाही होते की साहेबांची मिटिंग लावून आपण विठ्ठल तिथं ह्या विषयावर पत्रकार परिषद होणार नाही. संचालक मंडळाने मिटिंग लावायसाठी म्हणून सांगितल्यावर आम्ही वेळ घेतली होती ना साहेबांची. कसं आहे, चेअरमन जोपर्यंत काही भूमिका मांडत नाही तोपर्यंत तुमच्या आरोपावर आम्ही बातम्या करू. हां. पण सभासदांपर्यंत काहीतरी मेसेज जात नाही ना कुठलाच की चालू होणार आहे का नाही, खरंच अडचण नाही, चालू व्हायच्या बाबतीत म्हणलं तर संचालकाचे ऐकत नाहीत असं स्पष्ट मत आहे. कारण काय वेळेला चेअरमन. राजकीय त्यामुळं राजकीय या थोडं अंधारच आहे म्हणलं तर चालेल ह्या बाबतीत, चालू व्हायच्या बाबतीत. निर्णय घ्यायची जबाबदारी विषयावर काय आहे, यानंतर केवळ फक्त एकच मेसेज पाठवत असतो ते काय राजकीय विरोधाचा म्हणून आरोप करतात. पण प्रत्यक्षात कारखान्यावर अभिजित पाटलांनी केलेले आरोप गंभीर आहेत. यानंतर तरी चेअरमनने पुढे येणं गरजेचं होतं, ते आले नाही. तुम्ही संचालक मंडळाने त्याबाबत खुलासा करणं गरजेचं होतं, कोणी कुणी केलं. आज सभासदांमध्ये एक सुरू होण्याचा आपण समजलं त्या भ्रष्टाचाराचे आरोप हे सत्र थांबणार केव्हा? हे भ्रष्टाचाराचे आरोप जे केले का नाही अजित पाटलांनी चेअरमन उपस्थित राहिले. ऐकाय बोल केलेले आरोप जे आहेत त्यांनी केले त्यांच्या परिणती ते त्यांना योग्य असतील म्हणून केले. पण मी तक्रारी देऊन आता भ्रष्टाचाराच्या विषयात जे मी आंदोलन उभा केलं ते चालूच आहे ना, चौकशी लावलेली आहे. फक्त पत्रकारपर्यंत कायदेशीर बाबी असल्यामुळे मी थोडं आलो नव्हतो. पण मी तिथं तुम्हाला पुरावा देऊ शकतो की बाबा मी तक्रारी दिलेले कॉप्या तुम्हाला देऊ शकतो. पण ते आता पुढच्या वेळ येईल तसं तुम्हाला देईन मी ते. त्या आरोपांमधून सर्व संचालकांना आणि हे आरोप आत्ता केले, त्याच्या अगोदर आम्ही 2 वर्ष झालं बांधतोय ना, 19पासून बांधतोय मी. आणि भारत नाना असताना ते एक आरोप आहे माझ्यावर की नाना असताना का तोंड उघडत नव्हते. ठीक आहे, मान्य आहे. पण माझ्यापाशी पुरावा आहे ना, मी तोंडी काय वेळा बोललोय, परत ते ऐकत नाहीत असं दिसलं. मी लेखी तक्रारी दिलेत कारखान्यावर, त्याचे प्रूफ आहेत माझ्याकडे. या तक्रारी संदर्भात पवार साहेबांसमोर काय प्रश्न उपस्थित केले होते? केले की. आमच्या तक्रारी हो केले की सगळं. त्याबाबत काय भूमिका थोडं काय आता संचालक मंडळाने एकमत करून माझ्यावर म्हणजे विश्वास टाकला होता. पण तिथे गेल्यावर संचालक मंडळ त्या बाबतीत काय बोललं नाही, त्यामुळे तो विषय थांबला. साधा सरळ विषय आहे. जे भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत किंवा गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्याच्यावर तिथं थोडं काय झालं? भ्रष्टाचाराचे आरोप काय शेवटी कायदेशीर मार्गानेच होणार ना त्याला. पवार साहेबांनी काय भूमिका घेतली नाही? ताशेर ओढलेच ना. ही जे चाललंय हे चुकीचं झालंय. तुमचा